नमस्कार मित्रांनो, काल परवाच UPSC या परीक्षेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 90पेक्षाही जास्त मुलांनी यश मिळवलं. आणि या यशामध्ये एक मुलगा खास करून मला आवडलेला जो आहे, यमगे तालुका कागल या ठिकाणचा हा मुलगा आहे, बिरदेव सिद्धप्पा डोणे. खरं तर हा मेंढपाळ कुटुंबातला आहे. मेंढपाळ म्हणजे मेंढ्या सांभाळणारा कुटुंबातला धनगर समाजातला हा मुलगा आहे. आणि या तरुणानं UPSCमध्ये यश मिळवलं. याचं यश महत्त्वाचं का आहे? UPSC ही परीक्षा जर बघितली तर श्रीमंताची, अधिकाऱ्यांची ही परीक्षा जणू आहे अशा पद्धतीची एक व्यवस्था या ठिकाणी त्याचा सत्कार कसा होतोय हे आपण पाहूया. जे यश मिळवलं हे अफलातून आहे आणि खरोखर त्याचे आई वडील धन्य आहेत. तुकोबाराय म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. फोन येत मग हेळू जरा थोडे वेळ IPS गेले मध्ये बरोबर म्हणता IPS आहे बरोबर म्हणता बर सांगतो या बरोबर हरे यद्दा चालू नाही राव तुम्ही करते ना मस्त आहे ना ना लिहिले म्हणजे सुद्धा बघू आता केव्हा निघते काय ते हा घाला नको 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 हा हाकरे फोटो काढायचे आपल्या गावाकडल्या पोरांनी या नेत्याची तळी उचल, अमक्याच्या मागं पळ, तमक्याच्या मागं पळ, मोबाईलवर याला कमेंट करीत बस असले कुठाने करीत बसण्यापेक्षा बिरदेव व्हावे आणि आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यावं. कारण लक्षात घ्या, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. अत्यंत सामान्य परिस्थिती असणं हा काय आपला गुन्हा नाही, परंतु प्रयत्न न करणे आणि फुकट वेळ घालवणे हा आपला मोठा गुन्हा आहे. म्हणून चला कामाला लागूया आणि बिरदेव होऊया, आपली गरिबी दूर करूया. ती प्रयत्नांच्या माध्यमातून सर्व तरुणांना आव्हान आहे, चला या गरीब लेकराचा आदर्श घेऊया.